बघा, पहिल्यांदा आपण दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शनला काहीतरी नाव देऊया आणि ते पी ऑफ एक्स असंच पॉलिनॉमियलचं नाव बरं वाटतं. पी ऑफ एक्स, स्मॉल लेटर क्यू ऑफ एक्स, एच ऑफ एक्स, जी ऑफ एक्स असं चालेल. आणि मग एक्स क्यूब मायनस ए एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस बी असं दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलं x-1 आणि x+3 फॅक्टर्स आहेत. जर सिन्स किंवा इफ बोलू शकता तुम्ही, सिन्स x-1 and x+3 are factors of p of x. p of x चे जर x-1 x+3 हे फॅक्टर असतील तर x-1 इक्वल टू 0 घेऊन x ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. म्हणजेच p ऑफ 1 इक्वल टू 0 येणार. आणि सेकंड त्यांनी सांगितलंय फॅक्टर x+3 जर 0 घेतला तर x ची व्हॅल्यू -3 येते. आणि या x च्या व्हॅल्यूला पॉलिनॉमियल फंक्शनची व्हॅल्यू काय येते, 0 येते. हे आपल्याला फॅक्टर थेरम मध्ये आपण पाहिलेलं आहे. एवढंच सिंपल आहे. तुम्हाला 2 इक्वेशन मिळणार आहेत. तो 2 इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सुरुवात इथे समजली पाहिजे की कुठलेही फॅक्टर दिले असतील पॉलिनॉमियल फंक्शनचे तर तो फॅक्टर इक्वल टू 0 घेऊन एक्सच्या ज्या व्हॅल्यू येतात त्या पॉलिनॉमियल मध्ये टाकल्यानंतर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय येते, 0 येते. मग त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण हा सॉल्व्ह करूया. पी ऑफ 1 काय येईल, त्याच्यावरून आपल्याला ए बीच्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन मिळेल. त्यानंतर पी ऑफ -3 इक्वल टू 0 घेऊन ए बीच्या फॉर्ममध्ये सेकंड इक्वेशन. आणि 2 इक्वेशन लिनियर इक्वेशन मिळाल्यानंतर कसे सॉल्व्ह करायचे माहिती आहे आपल्याला. म्हणून पी ऑफ एक्स मध्ये एक्सची व्हॅल्यू काय टाकूया, 1 टाकूया. म्हणजेच 1 चा क्यूब मायनस ए मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर मायनस 13 मल्टिप्लाय बाय 1 प्लस बी इक्वल टू काय आहे, ऑलरेडी पी ऑफ 1 आपल्याला माहिती आहे 0 आहे. का तर एक्सची व्हॅल्यू 1 येते जर x-1 फर्स्ट फॅक्टर 0 घेतलं तर. आणि मग 1 चा क्यूब येणार 1 मायनस ए इंटू 1 स्क्वेअर इज ए मायनस 13 प्लस बी इक्वल टू 0. आणि 1 मायनस 13 इज -12. आणि -12 राईटला गेल्यानंतर काय होईल तर +12 होईल. म्हणजे मायनस ए प्लस बी ॲज इट इज इक्वल टू +12. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटतंय की ए फर्स्ट टर्म आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे तर आपण सगळ्यांचे साइन चेंज करायला हरकत नाही. म्हणजेच ए मायनस बी इज इक्वल टू -12 हे झालं इक्वेशन नंबर 1. असंच इक्वेशन तुम्हाला या सेकंड इक्वेट करून मिळेल इक्वल टू 0 घेऊन. कुठली सेकंड व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू -3 घेऊन. एक्सची व्हॅल्यू घ्यायची तर x+3 0 घ्यायचा. एक्सची व्हॅल्यू -3 मिळते. x+3 0 का घ्यायचा तर त्यांनी सांगितलं x+3 फॅक्टर आहे. दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनचा x+3 फॅक्टर आहे. म्हणून परत सांगतोय मी, x इज इक्वल टू -3 व्हॅल्यू पॉलिनॉमियल मध्ये टाकून 0 येणार आहे. जसं हे ए बीच्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन मिळालं तसं सेम ए बीच्या फॉर्ममध्ये दुसरं इक्वेशन कसं मिळेल तर पी ऑफ -3 0 घेऊन पी ऑफ -3 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू -3 कशामध्ये टाकायची, पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये. म्हणजेच -3 चा क्यूब, इथे एक थोडीशी जागा लागेल आपल्याला. नाव पी ऑफ -3 इज इक्वल टू -3 क्यूब मायनस ए इंटू -3 स्क्वेअर मायनस 13 इंटू -3 आणि प्लस बी इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. किंवा हे इक्वल टू 0 काय करतो मी इकडे घेतो. पी ऑफ -3 0 आहे इज इक्वल टू -3 चा क्यूब आपल्याला माहिती आहे -27 -3 स्क्वेअर इज 9 इंटू -a इज -9a -13 इंटू -3 प्लस 39 आणि -b आहे तसे. आणि मग याच्यामध्ये 39 प्लस आहेत -27. 39 -27 इज बघा 39 - 27 म्हणजेच 1 2 येते का 12.
म्हणजे 0 इज इक्वल टू 12 मायनस 9a मायनस बी. आणि मी काय करतो, ए बी व्हेरिएबलच्या दोन्ही टर्म लेफ्टला घेतो, जेणेकरून इक्वेशन असंच काहीतरी मिळेल. -9a लेफ्टला घेतल्यानंतर प्लस होईल 9a मायनस बी इकडे आल्यानंतर प्लस बी इज इक्वल टू 12 इज द सेकंड इक्वेशन. आता इक्वेशन बघितल्याबरोबर फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 इथे प्लस बी आहे, हा मायनस बी आहे, सरळ ॲडिशन केली. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 ची ॲडिशन करूया. फर्स्ट इक्वेशन आहे a मायनस बी इज इक्वल टू -12 आणि सेकंड आहे 9a प्लस बी इज इक्वल टू 12. आणि मग ॲडिशन करताना सगळ्यांचे साईन चेंज वगैरे काय होणार नाही. मायनस बी प्लस बी कॅन्सल, a प्लस 9a इज 10a इज इक्वल टू -12 प्लस 12 काय येणार आहे 0. म्हणजेच कन्क्लुजन याच्यावरून a ची व्हॅल्यू 0 मिळेल. ही a ची व्हॅल्यू फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशनमध्ये, फर्स्टमध्येच टाकूया. a मायनस बी इज इक्वल टू -12 आहे, a ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 मायनस बी इज इक्वल टू -12 म्हणजेच b इज इक्वल टू 10. a ची व्हॅल्यू 0 मिळाली, देअरफॉर a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 12. बरोबर आहे का बघा. दोन इक्वेशन फक्त सॉल्व करायचे. -1 x -1 आणि x प्लस 3 काहीतरी चुकलंय की रे. a ची व्हॅल्यू चुकली. कुठे चुकली, साइन कोणतं काय चुकलंय का. इक्वेशन फर्स्ट काय मिळालं आपल्याला, a मायनस बी इज इक्वल टू -12. हे फर्स्ट इक्वेशन बरोबर आहे. सेकंड इक्वेशन 9a मायनस बी इज इक्वल टू प्लस 12. 9a मायनस बीच येत आहे का, 9a मायनस बी इज इक्वल टू 12. इथे प्लस बी येते का, बी ची व्हॅल्यू मायनसच आहे का इक्वेशनमध्ये. सॉरी, इक्वेशनमध्ये प्लस बी आहे रे. पॉलिनॉमियल फंक्शन जे आहे ते प्लस बी आहे, इथे प्लस बी येणार, इथे प्लस बी येणार आणि प्लस बी इकडे आल्यानंतर मायनस बी येईल. आणि हा मायनस बी असल्यामुळे मग यांचं काय करायला लागेल, ॲडिशन करून चालणार नाही. ए ची व्हॅल्यू चुकली आहे, बी ची व्हॅल्यू पण मग चुकलेलीच आहे. बघा परत एकदा, सबट्रॅक्शन करावे लागेल. इथे चुकून मी काय केलं, फंक्शन जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे प्लस बी आहे ते मायनस बी घेतल्यामुळे आपली ए बी ची व्हॅल्यू चुकती आहे. याच्यामध्ये सबट्रॅक्शन करावे लागेल, साइन चेंज करूनच आपल्याला आन्सर मिळेल. आणि हे मायनसचं प्लस होईल, हे मायनस होईल. आणि मग a मायनस 9a इज -8a इज इक्वल टू बी मायनस बी कॅन्सल होणार, मायनस प्लस आणि -12 इज -24. 8नी इकडे डिवाइड केलं, मायनस मायनस प्लस होतील आणि a ची व्हॅल्यू 3 मिळेल. a ची व्हॅल्यू 3 ही पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकूया. a मायनस बी म्हणजेच 3 मायनस बी इज इक्वल टू -12. मायनस बी राईटला घेऊया, -12 इकडे म्हणजे 3 प्लस 12 इज इक्वल टू बी म्हणजेच 15 इज इक्वल टू बी. बी ची व्हॅल्यू येते 15. बरोबर आहे का बघा. म्हणजेच देअरफॉर a इज इक्वल टू 3 अँड b इज इक्वल टू 15. असं आन्सर आलेलं आहे का, हे बरोबर आहे. बघा झालं का, व्यवस्थित लिहून घ्या. एकदम सिंपल आहे. क्वेश्चन सॉल्व केलं, लिहिलेलं असेल तुम्ही. मी नेक्स्ट क्वेश्चन इथेच देतो. इथे प्लस बी पाहिजे होता, तो गोंधळ झाला थोडा आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी सो दॅट द पॉलिनॉमियल इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. दोन फंक्शन दिलेले आहेत. थोडासा वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन लिहिला आहे. क्वेश्चन लिहिण्याची किंवा विचारण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. सॉल्व मात्र सेम मेथडनी करायची आपल्याला. आणि फंक्शन पॉलिनॉमियल मात्र थोडेफार चेंज असतील. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चनला कुणाचं राहिलं असेल तर सॉल्व करा अगोदर. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A and B so that the polynomial
पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे x³ + 10x² + ax + b, x³ + 10x² + ax + b. हे पॉलिनॉमियल फंक्शनला is exactly divisible by x-1 as well as x-2. Is x-1 as well as x-2. बघा क्वेश्चन समजतं का? सेम तसंच आहे. त्यांनी वेगळ्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं आधीच्या क्वेश्चनमध्ये या पॉलिनॉमियल फंक्शनचे हे 2 फॅक्टर आहेत, पण आपल्याला माहिती आहे 6चे जर 2 आणि 3 फॅक्टर असतील, 6 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 and 3. म्हणजे दोन्हीचा अर्थ तोच की 2 and 3 आर द फॅक्टर्स ऑफ 6 किंवा 6 हॅज द फॅक्टर्स 2 and 3 आणि 6 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 and 3. तसंच सेम आहे हे पॉलिनॉमियल फंक्शन. या दोघांनी, कोणते दोघं, x-1 आणि x-2 यांनी पूर्ण डिवाइड होत आहे. याचा अर्थ असा की या पॉलिनॉमियल फंक्शनचे हे 2 फॅक्टर्स आहेत. म्हणजेच त्या पॉलिनॉमियल फंक्शनला px नाव देऊया आणि x-2 = 0 घेतला तर x ची व्हॅल्यू 2 येते, म्हणजे p(2) 0 येणार आहे. आणि x-1 0 घेतला तर x ची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे p(1) 0 येणार आहे. सेम असंच स्टार्ट करा. पॉलिनॉमियल फंक्शन लिहा अगोदर आणि त्याच्यामध्ये a आणि b फाइंड करायचं आहे. स्टेटमेंट पण असेच येतील, फक्त थोडी एक व्हॅल्यू तर तीच राहील. बघा पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे x³ + 10x² + ax + b असं इक्वेशन दिलेलं आहे. आणि इथे सांगितले सिन्स p of x is, त्यांच्याच भाषेत लिहायचं आपल्याला. मगाशी फॅक्टर्स म्हणले होते तर फॅक्टर बोलूया. आता एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय सांगितलंय तर हेच बोलूया की सिन्स p of x is exactly divisible by x-1 and x-2 आणि हे असल्यामुळे therefore कशाची व्हॅल्यू 0 असणार आहे? x-1 = 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे p(1) = 0 असणार आहे. आणि सेकंड फॅक्टर त्यांनी सांगितलंय, फॅक्टरच सांगितलंय, डिव्हिजिबल याचा अर्थ तो फॅक्टर आहे. x-2 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 2 असणार आहे, म्हणजे p(2) = 0. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे का आर्यन? व्हिडिओ का बंद ठेवताय? बघा इथे काय करायचंय तेच करायचंय. p(1) पहिल्यांदा = 0 घ्या. आपण आता जागा लागणारच आहे. p(1) = पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकायची, म्हणजे 1³ + 10 × 1² + a × 1 + b. आणि p(1) 0 असल्यामुळे 0 त्याची व्हॅल्यू टाकली. 1³ 1 + 10 × 1² is 10 + a × 1 is a + b. आणि मग 10 + 1 is 11. 11 इकडे आल्यानंतर -11 होईल. कशाची व्हॅल्यू? a + b ची. डायरेक्ट इक्वेशन लिहितो a + b = -11. इक्वेशन नंबर 1 कसं आलं तर पहिला फॅक्टर कन्सिडर केला आणि p(1) 0 घेतला. त्यानंतर आता सेकंड फॅक्टर घ्या. सेकंड फॅक्टर म्हणजेच सेकंड लिनियर इक्वेशन असं दिलंय, x-2 दिलेलं आहे सेकंड. नाउ p(2) = x-2 हा फॅक्टर असेल तर p(2) = 0 येणार आहे. आणि p(2) कसा मिळेल तर x ची व्हॅल्यू 2 टाकल्यावर याच्यामध्ये, म्हणजेच 2³ + 10 × 2² + 2a, a × 2 म्हणजेच 2a + b. आणि मग p(2) आपल्याला माहिती आहे 0 आहे, ऑलरेडी आपण इथे सांगितलेलं आहे कारण.
आणि पी ऑफ 2 ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर 2 चा क्यूब 8 येणार आहे, प्लस 2 चा स्क्वेअर 4 इंटू 10 इज 40 प्लस 2a प्लस बी, आणि मग 40 प्लस 8 इज 48 इकडे मायनस होतील, म्हणजेच 2a प्लस बी इज इक्वल टू 48. देअरफॉर 2a प्लस बी इज इक्वल टू -48. हे इक्वेशन आलं 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व केल्यावर तुम्हाला ए बीच्या व्हॅल्यू मिळतील. करा सॉल्व. काय येते का आन्सर? ए बीच्या व्हॅल्यू मिळाले की सांगा. मी इथे ट्राय करतो. इथे प्लस बी आहे, ए प्लस बी, आणि इथे 2a प्लस बी आहे. काय करूया? इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. म्हणजे इक्वेशन 2 -1 म्हणजेच 2a प्लस बी इज इक्वल टू -48. याच्यामधून सबट्रॅक्ट काय करायचं आहे? तर a प्लस बी इज इक्वल टू -11. का सबट्रॅक्शन केली? मायनस केल्यामुळे हे मायनस होणार, साईन चेंज होणार, आणि हा प्लस बी मायनस बी कॅन्सल होणार. दोन्हीकडे प्लस बी असल्यामुळे एचा कोएफिशियंट तर डिफरंट आहे. इथे 2a, इथे a आहे, पण बीचा कोएफिशियंट दोन्हीकडे सेम आहे. त्यामुळं +1 आहे बीचा कोएफिशियंट, आणि दोन्हीचे साईन पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं ॲडिशन न करता सबट्रॅक्शन केले. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असतं तर दोघांची ॲडिशन केली असते, प्लस मायनस बी कॅन्सल झालं असतं. 2a minus a is equal to -48 प्लस 11. 37 येते का? 37 मायनस नाही, ॲडिशन, हां बरोबर, -37. हे असलं कसं काय आलं? एची व्हॅल्यू -37 अशीच येते विचित्र व्हॅल्यू. हरकत नाही, त्यांना असंच काहीतरी पाहिजे. पुट दिस व्हॅल्यू, ही एची व्हॅल्यू काय करूया? इक्वेशन 1 छान दिसते, ए मध्येच टाकूया 1 मध्ये. म्हणजेच a प्लस बी इज इक्वल टू -11 मध्ये एची व्हॅल्यू -37 टाकायची. -37 प्लस बी इज इक्वल टू -11. बी इज इक्वल टू -11 -37 इकडे आल्यानंतर +37, आणि 37 - 11 किती? 26. म्हणजे बीची व्हॅल्यू येते 26. एची व्हॅल्यू -37. फायनल कन्क्लुजन लिहा. देअरफॉर a इज इक्वल टू -37 अँड b इज इक्वल टू 26. हे उत्तर. हे अशा पद्धतीनं त्यांनी जर 2 फॅक्टर आहेत असं सांगितलं असेल तरी तेच काम करायचं आहे, आणि 2 फॅक्टरनी डिवाइड होत आहे दिलेल्या फंक्शनला असं सांगितलं तरी तेच करायचं. आता थोडंसं वेगळा क्वेश्चन आहे, इथे थोडा विचार करायला लागेल आपल्याला. बघा, नेक्स्ट क्वेश्चन लिहितो. कोणाचं लिहिले नसेल तर लिहा. आर्यन व्हिडिओ चालू करा. पुढचा प्रश्न देतो, लिहा. व्हिडिओ चालू ठेवा. काळजी करू नका, व्हिडिओ चालू असेल तरी काय होणार नाही आहे त्रास. झाला तर बघू. व्हिडिओ चालू ठेवून कसला त्रास होतो रे. पुढचा प्रश्न बघा. इफ ax³ प्लस bx² प्लस x मायनस 6. पटकन हे राहिलं असेल तर लिहून घ्या. a ची व्हॅल्यू -37 येते, b ची व्हॅल्यू 26, आणि हे कधी येतं? पहिलं इक्वेशन a प्लस बी इज इक्वल टू -11, सेकंड इक्वेशन 2a प्लस बी इज इक्वल टू -48 आल्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इफ ax³ प्लस bx² प्लस x मायनस 6. इफ ax³ प्लस bx²
plus x minus 6 has x plus 2 as a factor. Plus x minus 6 has x plus 2 as a factor. इथे जसे दोन फॅक्टर दिले होते तसं या पॉलिनॉमियल फंक्शनचा एक फॅक्टर आहे असं सांगितलंय आणि अँड लिव्ज अ रिमाइंडर फॉर, दुसऱ्याचं काय सांगितलंय बघा, अँड लिव्ज अ रिमाइंडर फॉर when divided by x minus 2. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, जर x minus 2 फॅक्टर आहे याचा अर्थ x minus 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहतो, म्हणजे तो एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असतो. इथे सांगितलंय x plus 2 फॅक्टर आहे म्हणजे x plus 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहणार, म्हणजे p of minus 2 हे जसं p of 1 0 घेतलं, p of 2 0 घेतलं, तसं आपण पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये x plus 2 फॅक्टर असेल तर त्याची व्हॅल्यू 0 घेऊ शकतो, म्हणजे x इज इक्वल टू -2 येणार आहे आणि मग p of -2 0 घेऊ शकतो. पण सेकंड जे सांगितलंय त्याच्यामध्ये आपण x -2 फॅक्टर नाहीये, तो तिथे रिमाइंडर 4 येतोय, तर तिथे p of x -2 इक्वल टू 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 2 येते, p of 2 इज इक्वल टू 0 घेता येणार नाही आणि मग रिमाइंडर थेरम सांगतो आपल्याला ती व्हॅल्यू काय असते p of 2, तर रिमाइंडर एवढी असते, p of 2 इज इक्वल टू 4 येणार आहे. बघूया आपण, फाइंड a and b. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b. कॉमा द्या, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b. आता या हे क्वेश्चन सॉल्व करताना याचे दोन भाग होतात बघा. काय दोन पार्ट होतात, तर दोन्हीकडे दोन फॅक्टर, इथे a आणि b दोन व्हेरिएबल होते आणि a b च्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण दोन्ही सुद्धा पॉलिनॉमियलच्या व्हॅल्यू काय घेतल्या, त्या फॅक्टरसाठी 0 घेतल्या, पण इथे 0 येणार नाही. सुरुवात कुठून करायची, तर त्यांनी सांगितलंय एक तर पॉलिनॉमियलला नाव देऊया p of x इज इक्वल टू ax³ प्लस bx² प्लस x मायनस 6 आणि याच्यामध्ये सिन्स x plus 2 is a factor of px. तर आणि दुसरी कंडिशन काय सांगितली आहे, रिमाइंडर कधी मिळतोय, 4 रिमाइंडर मिळतोय इफ पॉलिनॉमियल फंक्शन इज डिव्हिजिबल बाय x minus 2. या दोन्ही मधला फरक कळतोय का बघा. नेक्स्ट कंडिशन इथे लिहितो मी, इफ p of x is divisible by x minus 2 then remainder is 4. रिमाइंडर त्यांनी सांगितलंय 4 येतोय आणि मग इथे फॅक्टर थेरम किंवा रिमाइंडर थेरम आपल्याला कळला पाहिजे. इथे जर x plus 2 फॅक्टर आहे तर x plus 2 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू जी -2 येते, या -2 ला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू म्हणजेच p of -2 0 येतोय हे माहिती आहे आपल्याला. पण आवाज आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का रे, कारण हे ब्रॉडबँडचा हां ठीक आहे चालू झालं वाटतं, 1 मिनिट. ओके, बघा लक्ष द्या, जर पॉलिनॉमियल फंक्शनचा हा फॅक्टर सांगितला x plus 2, तर x plus 2 इक्वल टू 0 घेऊन x ची व्हॅल्यू -2 आहे, या x -2 या व्हॅल्यूला पॉलिनॉमियल फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे p of -2 काय येतो, 0 येतो. हे सॉल्व करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून, जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं. पण ह्याच्यामध्ये थोडा फरक काय आहे, तर त्यांनी सेकंड जो फॅक्टर नाही दिलेला, x -2 हा फॅक्टर नाही दिला. आपल्याला माहिती आहे x -2 जर फॅक्टर असता
तर एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन, एक्स मायनस 2 जर फॅक्टर असता, एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन पॉलिनॉमियल फंक्शनची व्हॅल्यू पी ऑफ 2 काय आली असती तर 0 आली असती. पण त्यांनी सांगितलंय फॅक्टर नाहीये, रिमाइंडर किती राहतोय 4 येतोय. आणि मग रिमाइंडर थेरम मध्ये आपण पाहिलंय की पी ऑफ 2 काय येणार आहे 4 येणार आहे. एवढाच फरक आहे. आणि मग एवढं जर समजत असेल पी ऑफ 2 इथे 4 येणार आहे आणि पी ऑफ मायनस 2 0 येणार आहे. परत एकदा सांगतो पी ऑफ मायनस 2 0 काय येणार आहे तर त्यांनी सांगितलं एक्स प्लस 2 फॅक्टर आहे आणि एक्स प्लस 2 फॅक्टर असेल तर एक्सची व्हॅल्यू -2 पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये टाकल्यानंतर पी ऑफ -2 काय येणार 0 येणार. म्हणून हे इक्वेशन येणार आहे याच्यापासून ए बीच्या फॉर्ममध्ये. दुसरं एक्स -2 नी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 4 येतो असं सांगितलंय, फॅक्टर आहे असं सांगितलं नाही. आणि रिमाइंडर थेरम काय सांगतो आपल्याला की एक्स -2 नी डिवाइड केल्यावर म्हणजेच एक्स -2 जर 0 घेतला असता एक्सची व्हॅल्यू 2 आली असती आणि मग पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये पी ऑफ 2 काय येणार तर 0 नाही येणार तर रिमाइंडर एवढं येतं. जर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय नसेल तर, आणि जर एक्झॅक्टली डिव्हिजिबल असेल म्हणजेच फॅक्टर असेल तर ती व्हॅल्यू काय येते 0 येते. एवढाच फरक आहे. आता हे दोन्ही सॉल्व्ह करूया. दोन्ही पासून ए बीच्या फॉर्म मध्ये दोन इक्वेशन येतील. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून ए बीच्या व्हॅल्यू येतील. एवढंच आहे. स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. दिलेल्या फंक्शन मध्ये a इंटू -2 चा क्यूब प्लस b इंटू -2 चा स्क्वेअर प्लस एक्सची व्हॅल्यू -2 टाकायची आहे -6. ही आली कशाची व्हॅल्यू पी ऑफ -2 इज इक्वल टू 0 घेणार. आणि मग a इंटू -2 चा क्यूब किती -8 -8a डायरेक्टली तो -2 चा स्क्वेअर इज 4 प्लस 4b प्लस 4b आणि -2 -6 इज -8 इज इक्वल टू 0. आणि मग -8 राईटला घेऊया आणि सगळ्यांचे साईन चेंज करूया. हा -8चं प्लस 8a येणार आहे प्लस किंवा ठीक आहे नंतर चेंज करूया साईन. एक स्टेप वाढवूया चालेल. -8a प्लस 4b इज इक्वल टू 8. आता मी -2 ने सगळ्यांना डिवाइड करतो म्हणजे पॉझिटिव्ह होईल. 4 ने डिवाइड होत आहे -4 ने डिवाइड करतो. -4 ने डिवाइड केलं तर 2a येईल प्लस -4 ने डिवाइड केलं तर इथे -b येईल आणि इकडे -2 ने डिवाइड केलं तर -2. इक्वेशन नंबर 1 मला पहिली टर्म पॉझिटिव्ह पाहिजे होते, सगळ्यांना 4 ने डिवाइड होतं म्हणून 4 ने डिवाइड केलं आणि पहिली टर्म पॉझिटिव्ह होते म्हणून सगळ्यांचे साईन चेंज केले. असं हे आलं इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पी ऑफ -2 जसा 0 घेतला त्याचा पी ऑफ 2 4 घेणार आहे. का तर त्यांनी सांगितलं एक्स -2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येत नाही म्हणजेच एक्झॅक्टली डिव्हिजिबल नाही म्हणजेच फॅक्टर नाही येतो, त्यामुळं मग रिमाइंडर जो असेल ती व्हॅल्यू येते. आता पी ऑफ 2 फाइंड करूया. दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 टाकल्यावर a इंटू 2 चा क्यूब प्लस b इंटू 2 स्क्वेअर प्लस 2 -6 इज इक्वल टू 0. आणि मग 2 चा क्यूब 8a प्लस 4b 2 -6 इज -4 इज इक्वल टू 0. याला सुद्धा 4 ने डिवाइड होत आहे म्हणजेच 2a प्लस b -1 इज इक्वल टू 0 येईल. मी राईटला +1 घेतो इक्वेशन 2. आणि मग दोन्ही इक्वेशन बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं आहे दोन्हीची ॲडिशन केली की +b -b कॅन्सल होईल. म्हणून मी ॲडिंग 1 and 2 1 आणि 2 ची ॲडिशन करतो. एक नंबरचं इक्वेशन आहे 2a -b इज इक्वल टू -2. सेकंड इक्वेशन आहे 2a प्लस b इज इक्वल टू 1. दोघांची ॲडिशन केल्यानंतर 4a प्लस -b कॅन्सल होईल इज इक्वल टू -2 + 1 इज -1. म्हणजेच a ची व्हॅल्यू -1/4 येईल. ही a ची व्हॅल्यू पुट दिस इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकूया. हे तुम्हाला समजलेलं असेल. मी तेच करतो. इक्वेशन 1 मध्ये कशाची व्हॅल्यू टाकायची a ची व्हॅल्यू -1/4 इक्वेशन मध्ये टाकूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. म्हणजेच 2a - b इज इक्वल टू -2 मध्ये a ची व्हॅल्यू -1/4 टाकली. 2 इंटू -1/4 -b इज इक्वल टू -2. आणि मग इथे 2 2 चा 4 म्हणजेच -1/2 राहील. -b इज इक्वल टू -2. काय करूया तर 2 नी सगळ्यांना मल्टिप्लाय करूया म्हणजेच डिनॉमिनेटर काही राहणार नाही किंवा -1/2 इकडे ॲड केलं तरी चालेल. त्यापेक्षा ते मल्टिप्लाय केलेलं बरं पडतं. म्हणजेच -1 -2b 2 नी मल्टिप्लाय करतोय -4
आता आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी -4 इकडे घेऊया. -1 + 4 = 2b. 2b राईटला घेतले, मायनसचे प्लस झाले, म्हणजेच 4 - 1 = 3 = 2b. b ची व्हॅल्यू येईल 3/2. अशा पद्धतीनं a ची व्हॅल्यू -1/4. therefore a = -1/4 and b = 3/2. बरोबर आले का बघा, ज्यांना सॉल्व केलेलं आहे त्यांचं. अरे 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 एवढ्या उशिरा सांगतोय, इथे 4 पाहिजे असंच ना. शबाश, मग हे सगळं चुकलं की रे. माझ्या डोक्यात ते 0 होतं, 0 करत आलोय मी सगळं. हे परत करावं लागेल आपल्याला. ए आणि बी च्या व्हॅल्यू चुकलेल्या आहेत. कशा? तर P(2) काय घेतलाय? 4 घेतलाय. मग x ची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर ही व्हॅल्यू पण काय येणार आहे? 4 येणार आहे. मग ही 4 असेल तर -4 राईटला गेल्यावर +4 होईल, म्हणजे 8 होईल. म्हणजेच 8a + 4b = 8. आणि मग 4 ने डिवाइड करूया सगळ्यांना, म्हणजेच 2a + b = 2. हे इक्वेशन 2 आलं. आता इथे +b -b आहे. आता इक्वेशन 1, 2 ची ॲडिशन करूया आणि मग मगासारख्या विचित्र ए बीच्या व्हॅल्यू बहुतेक येणार नाही. काय आले ते ए बीच्या व्हॅल्यू प्रीती? इक्वेशन 1 and 2 0 आणि 0 आणि काय? बरोबर आहेत की? हां, दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर +b - p कॅन्सल, 2a + 2a is 4a = -2 + 2 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू 4 इकडे 0 ला डिवाइड झाला 0 येणार आहे. a ची व्हॅल्यू आली 0. पुट दिस व्हॅल्यू a = 0 इन इक्वेशन 1. आता इथे बरोबर जागा बसते. a ची व्हॅल्यू 0 इक्वेशन 1 मध्ये टाकायची. इक्वेशन 1 काय आहे? 2a - b = -2. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 0 टाकली तर हे 0 होईल. -b = -2. म्हणजेच -b = -2 असेल तर b ची व्हॅल्यू 2. त्यामुळे therefore a = 0 and b = 2. अशा पद्धतीने आपल्याला a b ची व्हॅल्यू मिळते. बघा हे बरोबर आले का? नेक्स्ट क्वेश्चन मात्र एक होऊ शकतं. p आणि r व्हेरिएबल आहेत. सो दॅट p = r. ठीक आहे. क्वेश्चन लिहिलाय का? आजचा शेवटचा क्वेश्चन लिहून घ्या. इफ बोथ आर्यन गेला का? गेला. if both x - 2 and x - 1/2, if both x - 1 and x - 1/2 are factors of px² + 5x + r. px² + 5x + r. Show that p = r. Then show that p = r. बघा याच्यामध्ये पॉलिनॉमियल फंक्शन थोडं वेगळं दिलेलं आहे. काय करूया, त्या फंक्शनला f किंवा h काहीतरी नाव देऊया वेगळं. fx घेऊया. लेट दिलेलं फंक्शन, आता p नको म्हणायला का तर फंक्शनमध्येच p घेतलेलं आहे. त्यामुळे f(x) = px² + 5x + r घेऊया. आणि ऑलरेडी 2 फॅक्टर सांगितलेत, म्हणजेच x - 1 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1 येते, x - 1/2 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1/2 येते. म्हणजे f(1) आणि f(1/2) = 0 घ्या. दोन्ही इक्वेशन सॉल्व करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला p = r आला पाहिजे. बाकी काहीच नाही आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीनं घेतलेला क्वेश्चन आहे.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे आणि तिथे सांगितलंय, इथे म्हणूया सिन्स x-1 and x-1/2 are factors of f of x. Therefore f of x चे फॅक्टर असल्यामुळे x-1 हा फॅक्टर आहे, म्हणजे x-1 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे f of 1 इक्वल टू 0 असणार आहे. आणि दुसरा फॅक्टर त्यांनी काय सांगितलं आहे तर x-1/2, म्हणजेच x-1/2 हा फॅक्टर असेल, 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1/2 येते, म्हणजे f of 1/2 पण 0 असणार आहे. अशा पद्धतीनं दोन्ही सुद्धा फॅक्टर्स आहेत सांगितलेत आणि त्याच्यावरून f of 1 f of 1/2 दोन्ही 0 घेऊन दोन इक्वेशन येतील. दोन्ही इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला p इज इक्वल टू r हे प्रूव्ह करायचं आहे. जसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये a आणि b फाइंड करायचं होता, तसंच थोडक्यात p आणि r फाइंड करायचं आहे आणि दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आले पाहिजेत. येत आहेत का बघा. पहिल्यांदा स्टार्ट करूया. हिअर p ऑफ 1 घेऊया, f ऑफ 1 0 घेऊया आणि f ऑफ 1 म्हणजे काय, फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकायची, म्हणजे p इंटू 1 स्क्वेअर प्लस 5 इंटू 1 प्लस r इज इक्वल टू 0. आणि p इंटू 1 स्क्वेअर म्हणजे p येणार प्लस 5 प्लस r इज इक्वल टू 0, म्हणजे p प्लस r इज इक्वल टू -5. हे इक्वेशन 1 आलं. त्यानंतर दुसरा f ऑफ 1 झाल्यानंतर f ऑफ 1/2 इकडे घेतो मी. नाव f ऑफ 1/2 पण काय आहे, 0 आहे. आणि f ऑफ 1/2 कसा मिळेल, दिलेल्या फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 1/2 टाकल्यावर, म्हणजे p इंटू 1/2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 1/2 मायनस प्लस r इज इक्वल टू काय, 0. 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि p इंटू 1/4 इज p/4 चालेल, प्लस 5/2 प्लस r इज इक्वल टू 0. आता मला डिनॉमिनेटरमध्ये काही नको आहे, त्यासाठी सगळ्या टर्मला मी 4 नी मल्टिप्लाय करतो, म्हणजे p/4 ला 4 नी मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडला मी 4 नी मल्टिप्लाय केलं, तर p/4 ला 4 नी मल्टिप्लाय केल्यावर p येणार आहे. 5/2 ला 4 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 2 2 जा 4 म्हणजे 2 5 जा 10 येईल, किंवा 5 4 जा 20/2, 20/2 मीन्स 10 प्लस 4r असेल इज इक्वल टू 0 इंटू 4 4, म्हणजेच इथे व्हेरिएबल राहिले p प्लस 4r इज इक्वल टू 10 राईटला गेल्यावर -10. अशा पद्धतीनं दोन्ही इक्वेशन आपण फर्स्ट आणि सेकंड PR फॉर्ममध्ये घेतलं. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, p आणि r ची, आणि हे सिद्ध करायचं आहे PR काय आले पाहिजेत, सेम आले पाहिजेत. त्यासाठी काय करूया, दोन्हीची सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्टिंग p प्लस 4r आहे, p प्लस r आहे, p प्लस 4r मधून p प्लस r म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया. p प्लस 4r इज इक्वल टू -10 आहे आणि p प्लस r इज इक्वल टू -5 आहे. दोघांची सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतील आणि इथे p मायनस p कॅन्सल झाला. 4r मायनस r इज 3r आणि इज इक्वल टू -10 प्लस 5 इज -5, म्हणजेच r ची व्हॅल्यू आली -5/3. r ची व्हॅल्यू ही इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये, 1 मध्येच टाकूया, इक्वेशन 1 मध्ये टाकूया आणि बघूया की p ची पण व्हॅल्यू सेम r एवढी येते का. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे. इथे करूया. इक्वेशन 1 मध्ये r ची व्हॅल्यू -5/3 घेऊया, म्हणजेच इक्वेशन 1 काय आहे, p प्लस r इज इक्वल टू -5 आणि त्याच्यामध्ये r ची व्हॅल्यू -5/3 घेतली, तर p -5/3 इज इक्वल टू -5, म्हणजेच p इज इक्वल टू -5/3 राईटला गेल्यावर प्लस 5/3 होईल आणि मग क्रॉस मल्टिप्लाय केला, -5 इंटू 3 -15 प्लस 5/3 म्हणजेच -10/3 p. का रे, कसं काय चुकलं, -5/3 काहीतरी चुकलं का.
एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1/2 फॅक्टर्स बरोबर आहे. पी एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस आर पण बरोबर आहे. आणि मग पी ऑफ 2, अरे 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 हे काय केलं आहे, एक्स मायनस इथे हे चुकलेलं आहे, एक्स मायनस 2 पाहिजे पहिला फॅक्टर, एक्स मायनस 2 पाहिजे इथे. आणि एक्स मायनस 2 फॅक्टर असेल तर एक्स इज इक्वल टू 2 येणार आहे. म्हणजे एफ ऑफ 2 0 येणार आणि एफ ऑफ 1/2. हे थोडं करेक्शन करा, सुरुवातीपासूनच फॅक्टरच देताना करेक्ट करावं लागेल. एक्स मायनस 2 पहिला फॅक्टर आहे सांगितलं आहे आणि एक्स मायनस 2 जर फॅक्टर असेल तर एफ ऑफ 2 0 असणार आहे. म्हणजे एफ ऑफ 2 एक्सची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर इथे 2 येईल आणि इक्वेशन थोडं वेगळं मिळेल. काय मिळेल बघूया आपण ते. आणि हे सगळं बदलणार आहे, कॅल्क्युलेशन पुढचं परत एकदा करावं लागणार आहे. ते माझ्याकडनं चुकून झालं आहे. एक्स मायनस 1च्या ऐवजी सेकंड इक्वेशन बरोबर असेल, फक्त फर्स्ट इक्वेशन काहीतरी बिघडलं आहे. काय ते बघूया. पी ऑफ एफ ऑफ 2 0 म्हणजेच पी इंटू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4, 4p प्लस 10 प्लस आर इज इक्वल टू 0 आणि 4p प्लस आर इज इक्वल टू -10 असं इक्वेशन 1 आहे. 4p प्लस आर इज इक्वल टू -10. आणि इकडे इक्वेशन येतं आहे, याच्यामध्ये काय बदलणार नाही, p प्लस 4r इज इक्वल टू -10 येतं. कोणाचं तरी p किंवा rचा कोएफिशियंट सेम करायला लागेल. आपण rचा करूया किंवा pचं करूया. याला 4ने मल्टिप्लाय करतो मी, दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय करूया. म्हणजेच इथे 4p प्लस 16r इज इक्वल टू -40 असं इक्वेशन फॉर्म होईल याची. आणि 4p हा 4pच आहे, यांची सबट्रॅक्शन करूया. म्हणजेच मायनस मल्टिप्लाय केल्यानंतर सबट्रॅक्ट करूया, -4p प्लस आर इज इक्वल टू -10. आणि मग सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतील, हे मायनस होईल, हे प्लस होईल. आणि 4p कॅन्सल झाला, 16 - 1r इज 15r इज इक्वल टू -40 प्लस 10 म्हणजेच -30. आणि r इज इक्वल टू 15ने डिवाइड केलं -2 येणार आहे. आणि मग सेकंड पी ची व्हॅल्यू कशी काढायची, पुट दिस व्हॅल्यू, पुट r इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. एकमध्ये टाकूया, 4p प्लस r इज इक्वल टू -10 मध्ये r ची व्हॅल्यू -2 टाकू. म्हणजे 4p -2 इज इक्वल टू -10 म्हणजेच 4p इज इक्वल टू -2 इकडे आल्यानंतर -10 प्लस 2 येणार, -8 येणार. म्हणजेच p इज इक्वल टू 4ने डिवाइड केल्यावर -2. याचा अर्थ असा, देअरफॉर p इज इक्वल टू -2 इज इक्वल टू r इज इक्वल टू -2च आहे. p इज इक्वल टू r इज इक्वल टू -2. देअरफॉर p इज इक्वल टू r जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं. हेन्स